लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाड तालुक्यातील चांदोई येथील केकेवाग एज्युकेशन सोसायटी संचलित केकेवाग इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेतील परीक्षा सुरू झाली असून फी न भरल्यामुळे दुसरीच्या विद्यार्थ्याला शाळा प्रशासनाच्या वतीने परीक्षेस बसण्यास मनाई करण्यात आली असा आरोप पालकांनी शाळा प्रशासनावर केलाय। मिळालेल्या माहितीनुसार दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेची फी भरली नाही म्हणून परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले। बाकीचे मुलं पेपर देत असतानाच या मुलाला वेगळे बसवण्यात आले। जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत परीक्षेस बसता येणार नाही असा फरमानच शाळा प्रशासनाने पालकांना दिला। पालकांच्या आरोपानंतर आता शाळेच्या मनमानी कारभारामुळे माझ्या मुलाचे अख्खे वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर आहे असा देखील आरोप करण्यात आलाय। शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शाळकरी मुलं शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शिक्षणापासून वंचित राहतात की काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। आमच्या मार्फत शाळा प्रशासनाची बाजू देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की पालकांनी जर विनंती अर्ज दिला असता तर आम्ही विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले असते अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शाळकरी मुलांना आणि पालकांना अशी वागणूक भेटत असेल तर शिक्षणाचे धडे कसे गिरवले जाणार असा प्रश्नही आता उपस्थित होतोय। माझा मुलगा दुसरीला आहे केकेवाग शाळेमध्ये। त्याचे 2 टप्प्यामध्ये आम्ही फी भरलेली 10,000 रुपये पहिल्यांदा भरलेले आणि बसची फी पूर्ण केलेली 10,000 रुपये राहिले होते। तर त्यासाठी इथं एक 4-5 दिवसापासून पेपर चालू झाले तर मग मुलाला बसून दिलं नाही त्यांनी पेपरला। मी येऊन मॅडमला विनंती केली बा पेपरला बसू दे, मी तुम्हाला 8-15 दिवसात पैसे देऊन टाकतो। तर मॅडम बोलल्या नाही आमचे 9 तारखेपर्यंत पेपर आहे, त्याच्यानंतर पेपर शाळेला सुट्टी लागेल, तर तुम्ही तो 9 तारखेपर्यंत पैसे होत असेल तर सांगा अर्ज करा। आणि मॅडमला बोलू बा नाही 9 तारखेपर्यंत होणार नाही, मला कमी 15 तारीख तरी लागेल। मॅडम नाही म्हणा ठीक आहे पण तसं पेपर होणार नाही म्हणा त्याचं। आणि मॅडमला अक्षरशः त्या दिवशी वेळसुद्धा नव्हता माझ्याशी बोलण्यासाठी। मुलाला पेपर नाही देऊन दिला ते। मुलगा शाळेत आल्यावर बसेल राहतो, घरी आल्यानंतर अक्षरशः रडतो तो, मला आज बी पेपर नाही दिला तिने। आता 3 किंवा 4 पेपर झाले तर आज थोडी अडचण होती, शेतकरी वर्ग आहे आमचा, त्यामुळे आम्ही नाही ॲडजस्ट करू शकलो। थोडे आमची एक पीक बी फेल गेलं फ्लावरचं, त्यामुळे आम्हाला काही शक्य झालं नाही ते। या संपूर्ण घटनेबाबत आमचे नाशिक न्यूजचे प्रतिनिधी अझर कादरी यांनी याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे। याबाबतची अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। निफाड तालुक्यातील केकेवाग एज्युकेशन सोसायटी संचलित केकेवाग इंग्लिश मीडियम स्कूल चांदोरी येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका दुसरीच्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून त्याला पेपरला बसू दिले नाही असा आरोप थेट पालकांनी शाळेच्या प्रशासनावर लावला आहे। याची संपूर्ण बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्यावेळेस शाळा प्रशासनाने कॅमेरासमोर येण्यास नकार दिला। त्याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की पालकांनी विनंती अर्ज केला असता तर आम्ही विद्यार्थ्याला पेपरला बसू दिला असे उडवडीचे उत्तर शाळा प्रशासनाने आम्हाला दिले आहे। अझर कादरी, चांदोरी, निफाड। शाळेच्या प्रवेशद्वारावर रोज एक सुविचार लिहिला जातो। आज देखील एक सुविचार लिहिण्यात आला होता, टाइम इज द बेस्ट टीचर। याचा अर्थ असा, काळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे, परंतु आज वेळ आणि काळ पालकांवर आलेली आहे। वेळेचे आणि काळाचे महत्त्व शिक्षकांचे आहे की पालकांचे आहे, यात त्या निरागस चिमुरड्या विद्यार्थ्यांचा काय दोष असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। या सर्व प्रकरणावर जिल्ह्याचे शिक्षण मंत्री आता काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।